पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झालंय. तसेच मुसळधार पावसामुळे तिन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय. पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पश्चिम महाराष्ट्राची सगळी भिस्त असते ती कर्नाटकातील अलमट्टी धरणावर. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात नद्यांना पूर आला की अलमट्टीतून किती विसर्ग वाढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. मात्र यावर्षी अलमट्टी धरण तब्बल 100 TMCहून अधिक क्षमतेनं रिकामच आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील नद्या इकडे तुडुंब भरून वाहत आहेत. अलमट्टी परिसरासह धरण कार्यक्षेत्र असलेल्या बागलकोट, विजापुरातही पावसानं पाठ फिरवली. म्हणून इकडे महाराष्ट्रात पूर आणि खाली कोरड असा विचित्र विरोधाभास पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. अलमट्टी धरणात कोणकोणत्या नद्यांचं पाणी जातं? अलमट्टी धरण कृष्णा नदीवर बांधलंय, ज्याची साठवण क्षमता 123.81 TMC इतकी आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी सातारा, सांगली मार्गे कर्नाटकात प्रवेश करते. नदीला महाराष्ट्रातून येणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्या मिळतात. कोल्हापुरात कासारी, कुंभी, तुळशी, धामणी आणि भोगावती या 5 नद्यांचा संगम होऊन पंचगंगा तयार होते. नृसिंहवाडी येथे ती कृष्णा नदीला मिळते आणि पुढे हे पाणी अलमट्टी धरणाकडे जाते. याशिवाय वारणा नदी सांगली जिल्ह्यात कृष्णेला मिळते, तर दूधगंगा नदी कोल्हापूर कर्नाटक सीमेवर वाहत कृष्णेत विलीन होते. कर्नाटकमध्ये पुढे घटप्रभा आणि मलप्रभा या प्रमुख उपनद्याही कृष्णेला मिळतात. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर येऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राचे पाटबंधारे प्रशासन कर्नाटक प्रशासनावर हिप्परगी बॅरेज आणि अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवा म्हणून दबाव टाकत असतं. यंदा दोन्ही धरणे जून संपून जुलै सुरू होऊनही रिकामी आहेत. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा आणि कृष्णा नद्या पात्राबाहेर पडल्यात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीची चिंता वाढली आहे. पण अलमट्टी धरणात पाण्याची आवक आता वाढली आहे. 1 जुलैपासून अलमट्टीत तब्बल 1.25 TMC पाणीसाठा वाढलेला आहे. अलमट्टी धरण किती भरलंय? अलमट्टी धरणाची कमाल साठवण क्षमता 123.81 TMC असताना 7 जुलैला धरणात केवळ 22.460 TMC पाणीसाठा आहे. म्हणजेच धरणात अजूनही सुमारे 100.6 TMC पेक्षा अधिक जागा उपलब्ध आहे. अलमट्टी धरणाची जलपातळी 508.28 मीटर असून उपयुक्त पाणीसाठा फक्त 4.84 TMC इतकाच आहे. सध्या धरणात 21,625 क्युसेक पाण्याची आवक होत असली तरी केवळ 545 क्युसेक पाणी बाहेर सोडलं जाते. त्यापैकी 100 क्युसेक नदीपात्रात तर 445 क्युसेक्स बॅकवॉटर बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अलमट्टी धरणात अजूनही 100 TMC पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की पाण्याचा विसर्ग वाढवा म्हणून कर्नाटक प्रशासनाला विनवण्या करण्याची वेळ महाराष्ट्राच्या पाटबंधारे प्रशासनावर आलेली नाही. लोकमत.com साठी कोल्हापूरहून विदुर वादळवी.